श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासातला पहिला महिना हा आहे आषाढ. आणि एकदा का आषाढ महिन्याची गुरुपौर्णिमा झाली रे झाली की आपल्या प्रत्येकाला चाहूल लागते ती आपल्या भोले बाबा म्हणजेच आपल्या महादेवाच्या श्रावण महिन्याची. या श्रावण महिन्याची उत्सुकता ही आपल्या प्रत्येकालाच असते, कारण श्रावण महिना हा महादेवाचा महिना आणि ह्या महिन्यात आपण भगवान शंकराची यथाशक्ती पूजा उपासना ही करतच असतो. तर तसं तर दरवर्षीचा श्रावण महिना हा खास असतो, पण त्या श्रावण महिन्यापेक्षा यावर्षी आलेला श्रावण महिना हा अधिकच विशेष आहे. का बरं? तर त्याचं कारण हे तुम्हाला पुढे कळेलच. तर ह्या वर्षीचा श्रावण महिना हा कधीपासून कधीपर्यंत असणार आहे आणि श्रावण महिन्यात कोणत्या तारखेला काय काय आहे तर याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर श्रावण महिना यावर्षी म्हणजेच वर्ष 2026मध्ये सुरू होणार आहे, तो म्हणजे 13 ऑगस्टला. 12 ऑगस्टला दीप अमावस्या आलेली आहे आणि दीप अमावस्येचा दुसरा दिवस म्हणजेच आषाढ महिन्याचा शेवटच्या दिवसानंतर श्रावण हा सुरू होत असतो. म्हणजेच ह्या वर्षी श्रावण मासारंभ हा 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवारी श्रावणास प्रारंभ होत आहे आणि श्रावण महिन्याची समाप्ती ही 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवारी पिठोरी अमावस्येच्या दिवशी होणार आहे. तसं तर दर्श पिठोरी अमावस्या ही 10 सप्टेंबर 2026 गुरुवारीच लागत आहे, परंतु अमावस्येची समाप्ती ही 11 सप्टेंबरला असल्यामुळे श्रावणाची समाप्ती ही 11 सप्टेंबर वार शुक्रवारी असणार आहे. तर ह्या वर्षी श्रावणात असे बरेच काही योग जुळून आलेले आहेत, त्याच्यामुळं मी श्रावण महिना ह्या वर्षीचा श्रावण महिना अधिक खास आहे असे म्हणले आहे. तर ते योग कसे जुळून आले आहेत ते आपण पुढे जाणून घेऊया. तर पहिला श्रावणी सोमवार हा असणार आहे 17 ऑगस्ट 2026 वार सोमवारी. पहिल्या श्रावणी सोमवारी शिवमुठ असणारे तांदूळ आणि ह्याच पहिल्या श्रावणी सोमवारी आलेली आहे नागपंचमी. म्हणजे आहे की नाही बघा बरं हा योगायोग. म्हणजेच काय की पहिल्या श्रावणी सोमवारी आपला हा श्रावणी सोमवार पण असणार आहे, म्हणजे श्रावणी सोमवारची पूजा देखील असणार आहे. त्याचसोबत आपण त्या दिवशी नागपंचमी देखील साजरी करणार आहोत. तसंच हा झाला पहिला योग, जो की सांगतो की या वर्षीचा श्रावण फार खास आहे. आता जो दुसरा श्रावणी सोमवार आहे, तर दुसरा श्रावणी सोमवार हा आलेला आहे 24 ऑगस्ट 2026 रोजी आणि ह्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमुठ ही असणार आहे तिळाची. म्हणजे तीळ ही आपण शिवमुठ म्हणून महादेवाला अर्पण करणार आहोत. आणि दुसऱ्या श्रावणी सोमवार जो आलेला आहे ते म्हणजेच पुत्रदा एकादशी. म्हणजेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शंकर ह्या दोघांची देखील त्या दिवशी पूजा सेवा करण्याचं सौभाग्य आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे दुसऱ्या श्रावण सोमवार म्हणजेच काय अर्थातच की ह्या श्रावण खूपच खास आहे. त्याच्यानंतर 27 ऑगस्ट 2026 वार गुरुवारी नारळी पौर्णिमा आलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवारी आलेले आहे रक्षाबंधन. म्हणजेच बहीण भावाच्या प्रेमाचा आपुलकीचा नात्यात गोडवा निर्माण करण्याचा दिवस. म्हणजेच काय की रक्षाबंधनाचा दिवस हा 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवारी आलेला आहे. त्याच्यानंतर 4 सप्टेंबर 2026 रोजी आपल्या सर्वांच्या लाडक्या कृष्णाची जन्माष्टमी आहे. 5 सप्टेंबर 2026 वार शनिवारी म्हणजे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असणार आहे. त्याच्यानंतर 31 ऑगस्ट म्हणजेच तिसरा जो श्रावणी सोमवार आहे तो असणार आहे 31 ऑगस्ट 2026 रोजी. आता तिसऱ्या श्रावणी सोमवारी देखील अतिशय चांगला योग जुळून आलेला आहे. तो म्हणजे काय की तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपली शिवमुठ ही मूग असणार आहे. म्हणजे काय की तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपण महादेवाला मुगाची शिवमुठ अर्पण करणार आहोत. पण 31 ऑगस्टला जो श्रावणी सोमवार आलेला आहे त्या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी देखील आलेली आहे. म्हणजे काय की पिता पुत्राचे पूजन आपण त्या दिवशी करणार आहोत. म्हणजेच काय की त्या श्रावणी सोमवारी आपण गणपती बाप्पाची देखील पूजा करणार आणि महादेवाची देखील पूजा करणार. आणि त्याच्यानंतर जो चौथा म्हणजेच
श्रावणाचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे, त्या दिवशी परत अजा एकादशी आलेली आहे. म्हणजे काय 7 सप्टेंबर 2026 रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे आणि त्या दिवशी आपण गव्हाची शिवामूठ ही अर्पण करणार आहोत. हे बघा, चौथा श्रावणी सोमवार तर अतिशय खास आहे, कारण चौथ्या श्रावणी सोमवारी गव्हाची शिवामूठ आपण अर्पण करतोय, प्लस त्याच्या अजा एकादशी देखील आलेली आहे. म्हणजे परत एकदा आपण चौथ्या श्रावणी सोमवारी भगवान शंकर आणि भगवान श्री हरी विष्णू या दोघांची देखील आपण पूजा करणार आहोत. त्या दिवशी देखील आपल्याला दोघांचं पूजा करण्याचं सौभाग्य लाभणार आहे. बघा बरं. आणि त्याच्यानंतर 10 सप्टेंबर 2026 वार गुरुवारी पोळा आलेला आहे आणि 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवारी श्रावणाचा समाप्ती होत आहे. पिठोरी अमावस्येची समाप्ती, त्या दिवशी श्रावणी समाप्ती होत आहे. तर बघा बरं, ह्या वर्षीचा श्रावण आहे की नाही खास, कारण प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला कळत नकळत 2-2 सण, म्हणजेच काय की भगवान महादेवाच्याच पूजेसोबत आपण दुसरा पण सण साजरा करतो किंवा दुसऱ्याही देवाची पूजा अर्चना करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे. कारण पहिल्या श्रावणी सोमवारी आपण भगवान शंकराच्या पूजेसोबत नागदेवांची देखील पूजा करणार. दुसऱ्या श्रावणी सोमवारी पुत्रदा एकादशी आल्यामुळे आपण भगवान शंकराच्या पूजेसोबत भगवान श्री हरी विष्णूंची देखील पूजा करणार. तिसऱ्या श्रावणी सोमवारी संकष्टी चतुर्थी आली आहे, त्याच्यामुळे आपण भगवान शंकराच्या पूजेसोबत गणपती बाप्पाची देखील पूजा करणार. म्हणजेच काय की पिता पुत्र दोघांची देखील पूजा आपण त्या दिवशी करणार आहोत. आणि चौथा जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे, त्या दिवशी परत एकादशी आली आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपण महादेवाची आणि विष्णूंची पूजा करणार आहोत. तर आहे की नाही ह्या वर्षीचा श्रावण खास? तसं तर प्रत्येकच श्रावण खास असतो, पण ह्या वर्षीचा श्रावण फारच विशेष आहे, कारण असा योग सहसा कधी जुळून येत नाही, ह्या वर्षी आला आहे. तर ह्याचं आपल्याला औचित्य साधून कुठलीही संधी गमावायची नाही आहे, आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे. तर ही होती या वर्षीच्या श्रावण महिन्याबद्दल माहिती. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जी स्वामी समर्थ.